वरती आपण पाहतोय आणि आता जी मॅच आहे खरं तर दोन जवळचे संघ परंतु जितके घनिष्ठ संबंध जितके मैत्रीपूर्ण संबंध आहेत परंतु आता मैदानात संघर्ष देखील तितकाच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं गावदेवी कनव 11 पिसारवे आणि विरोधात श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन संघ आपण पाहतोय. हे दोन संघ आमने सामने आहेत. आजच्या दिवसातील ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा पाहतोय आपण चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी आयोजित 5 दिवस चालणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि त्यापैकी आजचा हा पहिला दिवस. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपयाची धनराशी आणि आकर्षक अशी ट्रॉफी आपण पाहतो. त्यानंतर द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपयाची धनराशी. त्यानंतर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये आणि मालिकावीरसाठी बाईक देखील ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजसाठी स्पायसिकल आपल्याला पाहायला मिळते आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर टॉवर फॅन देण्यात येईल. आकर्षक अशा ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतात. जे अतिशय सुरेख सुनियोजित अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यापैकी आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील तिसरी लढत गावदेवी कनव 11 पिसारवे आणि विरोधात श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये चिनू पाटील आणि त्याच्या साथीनं फलंदाज मयूर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक गोलंदाज टीम पिसारवेकडनं विजय पवार सुसज्ज झाला. त्याच्या समोर आव्हान देखील तितकंच ताकदवर आपण पाहतो. टीम स्पिरिट आपण पाहू शकाल. गावदेवी पिसारवे संघ जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा अगदी त्यांची ऊर्जा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वेगानं सीमारेषा पार. पहिला दमदार चौकार आणि चौकारच्या साह्यानं वैयक्तिक अकाउंट देखील ओपन केलं आणि धावफलकावरती वाटचाल देखील पाहायला मिळते. ते अर्थातच रोहिंजन संघाची. हे बॅटल आहे बेस्ट वर्सेस बेस्ट जसं आपण म्हणतो कारण की एका बाजूनं पिसारवे संघाचा बॅकबॉन विजय पवार तर त्याच्या समोर उभा असलेला फलंदाज मागील काही वर्ष सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्यानं आपल्या नावाचा ठसा कायम केलाय तो चिनू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मॅडम ऑर्थ विकेटनं विजय पवार वन्स अगेन. चांगला चेंडू प्रत्युत्तर देताना आपण विजयला देखील पाहतोय. बॅटल चांगलं रंगलंय. दोघांमध्ये क्षमता आहे. क्षमतावान दोन्ही खेळाडू आहेत आणि आपली कुशलता आपली कला मैदानावरती दोघे देखील सिद्ध करताना आपण पाहतोय. कधी डॉट तर कधी चौकार हे द्वंद्व आता मैदानात रंगताना आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचं हे षटक आहे. आतापर्यंत वर्चस्व आपण विजय पवारचं पाहतोय. फक्त एक चौकार त्याच्या विरोधात आलाय आणि क्षेत्ररक्षणावरती प्रतिबंध असताना ज्या प्रकारे चेंडू विजय हाताळतो अगदी कौतुकास्पद कामगिरी त्याची मानावी लागेल. आणि जेव्हा जेव्हा पिसारवे संघ मैदानामध्ये दाखल होतो मैदानामध्ये खेळ करतो तेव्हा तेव्हा त्यांचे भरपूर चाहते हे मैदानाच्या चहू बाजूला या पंचांचा लेग बाईचा इशारा अचूक पंचांचं लक्ष कारण की पंचांना देखील माहीत आहे या स्पर्धेमध्ये पारितोषिका आहेत आणि धावा संघाच्या की फलंदाच्या खात्यामध्ये आल्यात हे नमूद करणं आमच्या गुणसंख्या लेखकासाठी पंचांचा इशारा हा महत्त्वाचा असतो आणि ते कार्य करत असताना आमचे सिनियर पंच रमेशजी म्हात्रे यांना आपण पाहतोय. नांगसिंग डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज लागले डायरेक्ट हिट जर झालं असतं तर मात्र धोका निर्माण झाला होता चिनू पाटीलसाठी परंतु नशीब असं म्हणतो की बहादूर का साथ देत आहे तसं काही चित्र मैदानात पाहायला मिळालं. धावा 2 त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या आणि या 2च्या मदतीनं धावफलक आता 7 या आकड्यावरती. आतापर्यंत जयेश म्हात्रेचं गुणसंख्या लेखन आपण पाहिलं. आता अजय आमच्या समवेत जोडले गेले आहेत. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय कारण की स्पर्धा जेव्हा आपण यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रत्येकाचं योगदान हे महत्त्वाचं आहे. फटका लाजवाब आहे. साहिल पाटील जो मैदानात नवोदित फलंदाज आलाय त्याच्याकडनं हा अगदी इम्प्रोव्हायझेशन फटका आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फटक्याचा आविष्कार जणू काही त्याने इथे दाखवला आणि धावा 3 एकवटल्या आहेत. रन षटक कंप्लीट झालं. अंतिम बॉलवरती 3 धावा. एकंदरीत एका षटकाचा खेळ संपला आणि P1 मध्ये फलंदाजी करत असताना श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन संघानं
धावा बनवल्यात त्या 1 गडी बाद 10 धावा. पीटर आपलं स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ पिसारबी क्रिकेट संघ इथे क्षेत्ररक्षण करतो आणि साई जर आपण विचार केला साई पाटील खऱ्या अर्थाने जानेवारी महिन्यामध्ये सन्माननीय पिसारबी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मग संतोष शेठ म्हात्रे असतील, उद्योजक रमेश शेठ म्हात्रे असतील, त्याचबरोबर त्यांच्या गावातील सर्व सहकारी निश्चित स्वरूपात राजेश शेठ महादे असतील, अविक शेठ महादे असतील, आमचे जे डी पाटील असतील यांच्या संकल्पनेतून आदरांजली ट्रॉफी सुद्धा नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस पाटील सुसज्ज झालाय. पहिला चेंडू डॉट आलाय. अगदी जर विचार केला तर मागील वर्षापासून ह्या गोलंदाजानं खूपच चांगली कामगिरी टीम पिसारवीसाठी केलंय. नुकतीच जी स्पर्धा झाली होती SMI डेव्हलपर्स ट्रॉफी पेटालीच्या वतीनं त्या स्पर्धेमध्ये वलवली सारखा एक दमदार संघ होता आणि अंतिम 6 मध्ये 6 धावा रोखायच्या होत्या आणि ते कार्य ह्या गोलंदाजानं केलं होतं. महागुरू क्षमतावान गोलंदाज आहे. नवोदित अपकमिंग यंगस्टार आपण पाहतोय टीम पिसारवेचा, परंतु त्याच्यामध्ये जी क्षमता आहे, गुणवत्ता आहे, जे टॅलेंट आहे ते त्यानं प्रत्येक मैदानावरती सिद्ध केलंय. ॲज अ गोलंदाज त्यानं मात्र अतिशय चांगली सुरुवात कारकिर्दीला केली आहे. चांगला चेंडू म्हणता येणार नाही, अतिरिक्त बाहेर. पहिला चेंडू चांगला होता, त्यानंतर आणखीन गती प्रदान करण्याचा प्रयत्न, परंतु त्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू अतिरिक्त बाहेर निघाला. वाईटची खूण पंचांकडनं अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 11 धावा धावफलकावरती. या अगोदरचा महागुरू जो सामना आपण पाहिला त्या सामन्यामध्ये बऱ्याचशा चाहत्यांनी भवितव्य केलं होतं की दैसर संघ सामना जिंकेल, पण तो क्रिकेट आहे. असं म्हणतो क्रिकेटमध्ये कोणताही संघ हा हलका नाही आणि कोणताही संघ हा मजबूत नाही असं म्हणावं लागेल. कारण की एक आजचा जर विचार केला तर दावेदार संघ हा दैसर संघ आज मानला जात होता. कारण की सुमित भोईर सारखा विस्फोटक खेळाडू त्यांच्यामध्ये होता. अटॅकिंग गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती, त्यांच्या साथीनं त्यांचे सर्व सहकारी होते. परंतु तरी देखील आमच्यामध्ये ऊर्जा आहे, आमची टीम युनिटी आहे आणि आमचा खेळ देखील चांगला आहे हे दाखवलं रोहिंदर नवीन वसाहतनं आणि मजबूत अशा दैसर संघाला देखील त्यांनी परास्त केलं आणि पुढील फेरीमध्ये तो संघ दाखल झालाय. इथे ताकदवर फटका. चिनू पाटील ओळख सिद्ध करून देत असताना पाठवलं बॉलला लॉंगांच्या डोक्यावरून सीमा पार दमदार असा षटकार. सूचना आहे प्रत्येक बॉल नंतर आपण एकत्र यायचं नाहीये, कारण की 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटका कंप्लीट करायचे आहेत. ही सूचना पंच देखील आपल्याला देत आहेत आणि आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं देखील. यस, अलर्ट हे सातत्यानं केलं जातंय. सामने शेवटपर्यंत आपल्याला 5 षटकांचे पूर्ण करायचे आहेत. चांगला चेंडू प्रतिउत्तर चांगलं दिलंय. मागील जो षटकार ठोकला चिनूनं, खरं तर आपला क्लास त्यानं पुन्हा एकदा दर्शवला. असं म्हणतात की फॉर्म हा नेहमी चर्चेचा विषय जरी राहिला असला तरी देखील स्वतःमध्ये दडलेली गुणवत्ता, स्वतःमधील क्लास हा कधीही संपत नाही आहे आणि ते दाखवून दिलं चिनू पाटीलनं. कारण की एक दर्जेदार खेळाडू आहे. मागील दशक ज्यानं टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलंय, अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं ज्याची ख्याती आपण रोहिंजन टीमसाठी पाहिले, तोच चिनू पाटील मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत चिनू मैदानात राहील तोपर्यंत निश्चित एक चांगल्या धावसंख्येची अपेक्षा वर्तवली जाईल. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक शैलेश मात्र त्या ठिकाणी होते आणि हा सोप्पा झेल पूर्ण केला आणि या झेलनं खेळ संपला. साहिल पाटीलचा धक्का लागलाय, तो रोहिंजन टीमला दुसरा. नवीन फलंदाज सौरभ पाटील मैदानाच्या आतमध्ये. नेहमीच आपण सलामीसाठी ह्या फलंदाजाला पाहायचो, परंतु आज रणनीतीमध्ये काहीसा परिवर्तन पाहायला मिळतो आणि 4थ्या क्रमांकावरती सौरभ पाटील. या अगोदर सुरुवातीची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली जायची, परंतु आता चिनू पाटील
त्यांच्या संघामध्ये इन झाल्या कारणास्तव आता मिडल ऑर्डरची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता सौरभच्या खांद्यावरती सोपवली जाते. दोन महत्त्वपूर्ण खेळाडू टीमचे दोन मजबूत शिलेदार आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू अंतिम आला तेजस पाटीलकडनं. एक मात्र जर षटकाराचा अपवाद वगळला महागुरू तर अप्रतिम गोलंदाजी राहिली ती तेजस पाटीलची. आज पुन्हा त्यांना स्वतःला सिद्ध केलं आणि धावा त्यानं 9 खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण यश त्याला प्राप्त झालं. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 19 अशी स्थिती प्रथम फलंदाजी करत असताना श्री दुर्गामाता एकता 11 संघ. नेक्स्ट मॅच यानंतरची लढत असणार आहे बघा, किरवली विपक्ष उत्तर शिव या दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधायचे आहे. किरवली बी विपक्ष उत्तर शिव. किरवली शी असा संघ असणार आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अर्थात उत्तर शिव या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. थँक्यू. पहिल्या फेरीतील अंतिम लढत असणार आहे किरवली आणि विरोधात उत्तर शिव संघ. मनोज पवार यांचा संघ असेल उत्तर शिव संघ त्यांच्या विरोधात. तर दोन्ही संघाचे संघनायक अथवा प्रतिनिधी आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे तो इनिंग ब्रेकमध्ये, अर्थात आपली उपस्थिती तोपर्यंत आपण दर्शवायची आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवरती शैलेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. एक शैलीदार गोलंदाज. नेहमीच त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते. पहिला चेंडू 2 क्षेत्ररक्षक साई आणि मंगेश त्या ठिकाणी येत आहेत तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा एकवटत आहेत. चांगला फटका होता. अगदी डीपमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतो. बरेचसे क्षेत्ररक्षक आपल्याला सीमा लगत पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू 13 वरती खेळताना आपण चिनू पाटीलला पाहू शकाल. चांगला चेंडू बॅट अँड पॅडमधनं हा चेंडू निघून जातोय. चांगल्या चेंडूची समाप्ती डॉट चेंडू आपण पाहू शकाल. अतिशय चांगली टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शैलेशमध्ये कला आहे चेंडूला टर्न करण्याची. फुलटॉस चेंडू प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा झेल कंप्लीट केलाय. बॅटिंग टीमकडनं रिव्ह्यू. तर चेंडू किती उंच आहे ह्याची पाहणी ह्या ठिकाणी करण्यात येईल. टेक्निशियन टीम मेंबर आमचे अंकित आहेत, त्यांच्या समवेत आमचे आयोजनकर्ता आहेत. तर ह्या ठिकाणी पाहणी केली जाईल. हा चेंडू नो आहे. पंतांकडनं हे घोषित करण्यात आलंय की वेस्ट हाईटपेक्षा हा चेंडू अतिरिक्त उंच होता. 1+1 धावा 2 आले आणि फ्री हिट देखील असणार आहे. 23 धावा स्कोर कार्डवरती जीवनदान प्राप्त झालंय ते चिनूला. आणि चिनूला देखील माहित होतं की चेंडूमध्ये उंची आहे, त्या कारणास्तव त्यानं खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हवा तसा चेंडू बॅटवरती मिडल झाला नाहीये. परंतु आता नामी संधी आली आहे ती सौरभ पाटीलसाठी, कारण की फ्री हिट असणार आहे आणि त्याला आता ही संधी आली खरं तर चालून. फील्ड ह्या ठिकाणी सजवण्यात येते. स्ट्राईक रुटेड झाले, त्या कारणास्तव फील्ड आपण सजवू शकता, अन्यथा जे फिल्डर जिथे होते तिथेच आपल्याला तैनात करावे लागले असते. हा नियम आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील. आणखी बॅटर नॉन स्ट्राईकेडवरती आलाय. इथे प्रहार केलाय आणि सौरभ पाटीलनं देखील ताकद दाखवली. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावर. सीमा रेषा पार. ह्यूज हिट. षटकार. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन करतील असं अपेक्षा नेहमीच बाळगली जाते. इथे मात्र फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. मंगेश चुकी करणार नाहीये आणि सौरभचा खेळ मात्र इथे संपलाय आणि मोठं वादळ आता मात्र शांत करण्याचं काम अगोदरच केलंय ते अर्थातच शैलेशनं. डीजे
का नेहमीच त्याची आपण पाहतोय. आज मात्र तिसऱ्या षटकामध्ये त्याला मैदानाच्या आतमध्ये यावं लागतं. निर्धारित अजूनही ह्या सत्रामधील 2 षटकं शेष आहेत आणि ह्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शैलेश म्हात्रे एक षटकार त्याच्या विरोधात आला आणि त्यानंतर मात्र लगेचच त्यानं सौरभ पाटीलला बाद केलंय आणि आता एका बाजूनं सलामीर चिनू तर त्याच्या साथीनं आता आदर्श पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राईट मोहर्द विकेट ना शैलेश. चांगला चेंडू यॉर्क लेनचा हा चेंडू खोदून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल तो शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक धाव. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत आणि एकच्या मदतीनं धावफलक 30 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू ह्या षटकातील. तिसरं षटक प्रगतीपथावर. 5 षटकांचं एक सत्र आपण पाहतोय. खरं तर परीक्षा या ठिकाणी फलंदाजांची घेतली जाते. 5 षटक जेव्हा आपल्याला खेळायचे असतात तेव्हा टेम्परमेंट देखील दाखवावा लागतो, कारण की ग्रामीण टेनिस विश्वाचा विचार केला तर प्रत्येक बॉलला टार्गेट केलं जातं षटकार ठोकण्यासाठी. परंतु 5 षटकामध्ये तसं चालत नाही आहे. कदाचित आपल्याला संयम देखील दाखवावा लागतो आणि ती परीक्षा या ठिकाणी आपण पाहतोय घेतली जाते. परंतु त्या परीक्षेमध्ये आतापर्यंत तर उत्तीर्ण होताना पाहतोय तो अर्थातच चिनू पाटील आणि त्याच्या बॅटमधनं हा ब्रँडेड षटकार आणि या 6च्या मदतीनं धावफलक वेगानं पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 36 या आकड्यावरती. तर क्रिकेट संघाच्या वतीने स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचे नियमावली आहे. वर्तमान सत्र खऱ्या अर्थाने संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं दोन्ही संघांना अत्यंत गरजेचं आहे. तर रंजन गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रसाद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपले स्वागत आहे. सन्माननीय लक्ष्मण पाटील, हरिचंद्र पाटील, रतन पाटील या रोंजण गावातील आदरणीय व्यक्तिमत्वांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. यावं आपण व्यासपीठावर. आमच्या समवेत रोंजण गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व स्वपन शेठ पाटील यांना आम्ही पाहतो. अनेक वर्ष रोंजण क्रिकेट संघाला पुरस्कर्ते पॅकेजच्या स्वरूपात खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धेत खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून खेळण्याची संधी उपलब्ध होत असते. स्वपन शेठ, मनपूर्वक तुमचंही आम्ही चैतन्येश्वर मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 षटकानंतर 36 धावा, प्रति षटक 12च्या सरासरीनं आतापर्यंत धावा जमवल्या आहेत. परंतु आता वन्स अगेन तेजस पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. स्वतःचा दुसरं आणि संघाचं 4थं षटक हाताळत असताना पहिला चेंडू रफ्तार पाहू शकाल. शरीर अशी महागुरू जरूर छोटी आहे, परंतु त्याचा वेग, त्याचा परिचय सांगून जातो. हा तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अप्रतिम वाईड यॉर्कर आपण पाहिला आणि फक्त पाहत राहिलं फलंदाज आशाभूत नजरेनं चेंडूकडे आणि डॉट चेंडूनं मात्र या षटकाची सुरुवात. चेंडू इथे प्रहार तर केला, फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय, त्याच्यासाठी झेल मात्र हा पूर्ण शैलेश म्हात्रे होता. उंच गेला होता चेंडू, झेलवरती नजर राखत तो अगदी धावत होता. त्यानंतर स्वतःचा बॅलन्स देखील त्याला राखायचं होतं आणि झेल कंप्लीट करायचं होतं. परंतु या क्रिया करत असताना त्याच्याकडनं हा झेल ड्रॉप झाला आणि जीवनदान आदूला प्राप्त झालं. धावा देखील 2 मिळत आहेत आणि धावसंख्या 38-38 या आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू डाऊन दी ग्राउंड, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे 2, चेंडू फील्ड होईल. पुन्हा एकदा धावा 2 कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धावेला महत्त्व आहे, कारण की आपण पाहतो जेव्हा सामना अंतिम टप्प्यामध्ये येतो, एक धावेमध्ये कधी कधी एखाद्या संघाला पराभव हा पत्करावा लागतो, तेव्हा एका धावेची किंमत ही लक्षात येते आणि तो संघर्ष आता एक धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये करताना हे दोन्ही खेळाडू. अप्रतिम फटका आहे इथे, मात्र चेंडू निघून जातो तो डीप गली पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी. स्क्वेअर कटचा हा फटका होता. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता विकेट सॅक्रिफाईस आदर्शला करावी लागते, कारण की चिनू पाटीलला मात्र स्ट्रायकरवरती खेळ करायचा होता आणि ते करत असताना मात्र आता फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता आदर्शला मात्र परतावं लागेल.
त्यांच्या विरोधात किरवळी संघ असणार आहे. तर आपला प्रतिनिधी देखील आमच्या दिशेने आपण रवाना करायचा आहे. षटकातील 2 चेंडू शेष आहेत. आतापर्यंत पहिल्या बॉलचा विचार केला तर अतिशय चांगला चेंडू होता, डॉट. त्यानंतर प्रत्येक बॉलवरती 2 धावा एकवटल्यात आणि आता स्ट्राईक असणार आहे ते चिन्नू पाटीलच्या हातामध्ये. लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर असा कॉम्बिनेशन आपण पाहतोय, कारण की डाव्या हाताचा गोलंदाज आणि त्याच्यासमोर डाव्या हाताचा फलंदाज. नेहमीच आपण पाहतो की फलंदाज वरचढ होतो, परंतु आज काय घडेल हा पाहण्याजोगा प्रश्न असेल. चांगला चेंडू, क्लीन बॉल्ट. आजच्या दिवसातील सर्वोत्तम चेंडू महागुरु, आणि त्या चेंडूवरती मात्र कोणताच पर्याय नव्हतं ते चिनू पाटीलकडे, आणि अगदी त्याच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि त्याला मैदान सोडावं लागतंय. तर साई पाटील खऱ्या अर्थाने गावदेवी पिसारवी क्रिकेट संघाचा जो गोलंदाज आहे त्याचं कौतुक करावे लागेल. अतिशय सक्षम गोलंदाजी, लेंथ, लाईन आणि दिशा यांचा त्रिवेणी संगम या खेळपट्टीवर त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकल्यानंतर खऱ्या अर्थाने चिनू सारख्या फलंदाजाला तंबूचा इथे रस्ता पकडावा लागला खऱ्या अर्थाने. नक्कीच सध्याच्या घडीला पिसारवे एक्सप्रेस म्हणून त्याची जणू काही ख्याती होत चालली आहे. अशा प्रकारची गोलंदाजी तेजसकडनं आपण पाहतोय. तेजस पाटील, शेवटचा चेंडू, रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये. रफ्तार पाहू शकाल, आता बीट केलंय रोशनला देखील. त्याचा जर वैयक्तिक गोलंदाजीचा कोटा पाहिला तर 2 षटक त्यानं हाताळले. पहिल्या षटकामध्ये धावा 9 खर्च केल्या होत्या, 1 विकेट, आणि दुसऱ्या षटकामध्ये त्यानं धावा खर्च केल्या त्या 6. एकंदरीत 2 षटकं फेकली आणि 2 षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या, परंतु त्याचा स्पेल अगदी उल्लेखनीय राहिला. खास करून त्याने डिलिव्हर केलेले जे चेंडू अप्रतिम होते, कारण की चिनू पाटीलला जो बाद केलेला चेंडू, त्यानंतर नुकताच टाकलेला हा एक यॉर्कर लेनचा चेंडू, कारण की त्याच्याकडे देखील फक्त रोशन पाहत राहिला. अशा प्रकारची भेदक गोलंदाजी आणि आपल्या विभागामध्ये एक नामांकित गोलंदाज सध्याच्या घडीला घडत असताना तेजस पाटीलला आपण पाहतो. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर उत्तर शिव क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ केरवली क्रिकेट संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. इथे गावदेवी पिसारवी क्रिकेट संघ अर्थात पिसारवी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या नावाने खऱ्या अर्थाने हा संघ दाखल झालेला आहे. आदरांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत आणि संघाचे पुरस्कर्ते कन्नड 11चे राजेश महादेव उपस्थित असतील. आपण या व्यासपीठावर त्याचबरोबर गोरक्ष म्हात्रे सिनियर क्रिकेटर आहेत, आपण उपस्थित असाल. आपण या चैतन्येश्वर क्रिकेट मित्रमंडळाच्या वतीने तुमचं स्वागत आहे. 4 षटक पूर्ण झालेत. 42 धावपळकावरती 3 षटकामध्ये 36 आपण पाहिल्या होत्या आणि नुकत्याच झालेल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च झाल्यात. शेवटचा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती साईला आपण पाहतोय. राईट मोर द विकेटनं साई सज्ज झालाय कॉम्बॉक्स एंड कडून. पहिला चेंडू केतन पाटीलनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. पाहणी जरूर केली जाईल. पंचांकडनं षटकाराचा इशारा आलाय, परंतु त्या ठिकाणी चेंडू सीमा पार डायरेक्टली लँड झालाय की नाही याची पाहणी सध्याच्या घडीला चालू आहे. यस, एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार गेलाय आणि पंच दर्शवतायत की हा चौकार आहे. आणि 4 मात्र ह्या षटकाची झाली आहे ती सुरुवात. साई मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या विरोधात केतन पाटील ज्यानं सुरुवात केली चौकारानं आणि या 4च्या मदतीनं धावफलक 46 या आकड्यावरती. फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर जर आपण विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये 47 डिफेंड केले होते तुर्बे संघानं, परंतु त्यानंतर 53 बनवल्यानंतर 54चा पल्ला पार झाला तो रोहिंदर नवीन वसाहतकडनं. आणि इथे जर आपण विचार केला तर अगदी 50च्या आसपास या खेळपट्टीवरती ॲव्हरेज स्कोअर आपल्याला पाहायला मिळतो. 46 तर बनल्यात, अजूनही 5 चेंडू शेष आहेत. आणि ज्या प्रकारचा फटका केतननं दाखवला ते पाहता केतनकडनं देखील अपेक्षा नेहमीच वर्तवली जाते. इथे देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक विजय आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वनमोर चौकार, पुन्हा एकदा चौकार दाखवून देत असताना केतन पाटील.
केतन पाटील देखील एक चांगला फिनिशर आहे टीम रोहिंजनचा आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 चौकार सलग त्यानं ठोकलेत. कारण की स्लॉगरमध्ये कशी फलंदाजी करावी हे तो दाखवून देत असताना सलग 2 चेंडू आणि 2 चौकार. तिसरा येईल का? प्रहार तर केलाय, खाली क्षेत्र निवडलंय. कारण की जो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑन साईडला तो अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध होता आणि चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाठवलंय. सलगचा हा तिसरा चौकार आणि या स्पर्धेतील हा पहिल्यांदा कारनामा आपण पाहतोय. 3 चेंडू सलग 3 चौकार केतन पाटील कडनं. तो षटकार आपण पाहतो तिथे प्रयत्न केला तो स्क्वेअरला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता केतनचा, परंतु प्रयत्न त्याचा फसला आणि आता कॉट बिहाइंडच्या माध्यमातून त्याला देखील माघारी परतावं लागतं. परंतु शेवटच्या क्षणाला महत्त्वपूर्ण धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. फक्त 4 चेंडू त्यानं फेस केले आणि महत्त्वाचं 12चं योगदान आपल्या टीमसाठी देऊन तो आता माघारी परतलाय. नवीन फलंदाज तुषार पाटील मैदानात आता दाखल होतोय. षटकातील 2 चेंडू शेष आहेत. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 54 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते. मॅच खूप चांगली रंगेल कारण की दोन्ही दमदार संघ आहेत. दोघांमध्ये अतिशय चांगले आपल्याला स्पर्धक पाहायला मिळत आहेत. फॉर द विकेटचा हा चेंडू प्रहार केलाय अगदी समोर स्क्रीनच्या वरून. चेंडू सीमा रेषा पार. बिग हिट षटकार. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं हे वैशिष्ट्य आहे महागुरु. 11वा फलंदाज जरी मैदानात आला तरी देखील पहिल्या चेंडूवरती षटकार टोकण्याची ताकद त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तेच घडलं. 8व्या क्रमांकावरती तुषार पाटील आलाय आणि पहिल्याच बॉलला त्यानं पाठवलंय सीमारेषा पार. अगदी स्ट्रेट ऑन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड हा षटकार आपण पाहिला आणि या 6च्या मदतीनं 60 प्रथमतः 60 धावा ह्या मैदानावरती मात्र पूर्ण झाल्यात आणि या स्पर्धेतील उच्चांक आता टीम श्री दुर्गामाता एकता 11च्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू चांगला चेंडू होता, खोदून काढलाय. एक धाव तर कंप्लीट होईल सहजगत्या. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. एक धाव संघाच्या खात्यामध्ये आणि फलंदाजच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एकंदरीत डाव पहिला संपलाय आणि 5 षटकामध्ये फर्स्ट सेक्शनमध्ये धावसंख्या बनवली ते 61 आणि 62 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट असेल ते आता अर्थातच गावदेवी कणविले पिसारवे टीम समोर. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला उत्तर शिव क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण इथे नाणेफेक करणार आहोत. उत्तर शिव क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी यांची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे. पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपण पाहतोय. गावदेवी कणविले पिसारवे आणि श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन. टॉस जिंकला होता टीम पिसारवेनं. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी रोहिंजन संघाला आणि रोहिंजन संघानं 5 षटकामध्ये धावसंख्या बनवली. 61-62 धावसंख्येचं टार्गेट आहे. तर हे टार्गेट दुसऱ्या सत्रामध्ये पूर्ण होईल की ह्या टार्गेटचा बचाव होईल ऐकण्यासाठी जाऊया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया हरिग्रामचा बुलंद आवाज आमचे मित्र वैभव भूप यांना. तत्पूर्वी मान्यवरांचा येतोची सन्मानित केला जात आहे. रोंजन क्रिकेट संघ जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाचे बिग पुरस्कर्ते क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय आहे
सोपान शेठ पाटील साहेब रोंजण यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. जिथे खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्र विचारांची वस्ती तिथेच आमची दोस्ती ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे रोंजण क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते स्वपनदादांचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे. पिसारवे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक स्वर्गीय निरावंती संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच आदरांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर रमेश शेठ म्हात्रे इथे उपस्थित असाल तर आपण या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. धन्यवाद साई पाटील. तुर्भे गावचा एक सुमधुर आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकलत. मॅच नंबर 3 तिसरा सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे आजच्या दिवसातील आणि सध्या मैदानामध्ये बघू शकता पहिलं सत्र संपलंय ऑलरेडी. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. 61 धावांची इन्व्हेस्टमेंट पहिल्या सत्रामध्ये केली. सुंदर बॅटिंग पहिल्यांदा फलंदाजी वाटायला आली जय दुर्गा माता एकता येवलेन रोहिंजन संघाच्या आणि बॅटिंग जी झाली आहे बॅटिंगचा स्टँडर्ड अफलातून सजवला गेला आणि तेवढंच मोठं धावांचं आव्हान 62 चेस करावे लागतील मैदानामध्ये. निरावंती कनविलेबन गवदेव पिसारवे बघायचंय. शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. पंचांकडून ग्रीन सिग्नल आले. ठीक 2:13 पहिला बॉल. थोडी शॉर्ट लाईन ठेवली. अप्परकट साईडला बॉल खेळून काढलाय. चेंडू चालला डीप पॉइंट कडे. पाठलाग सुरू आहे. अंतिम मोमेंटला चेंडू तिथे स्टॉप केला गेला परंतु रनिंग बिटवीन द विकेट तेज तरा राहिली. या सुंदर प्रयत्नातून जरूर एक धाव वाचवली गेली आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून. 3 धावा या बॉलवर मिळत आहेत. सलामीवीर मैदानामध्ये बघू शकता आपण. बॅटिंग करत असताना सध्या मंगेश म्हात्रे आणि विजय पवार ही 2 विस्फोटक खेळाडू मैदानामध्ये आलेत. पहिल्या सत्रामध्ये शिनू पाटील ज्या नावासाठी प्रसिद्धी या खेळाडूच्या सातत्यानं प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहणारे शिनू पाटील ज्यानं 20 धावा वैयक्तिक केल्या आणि त्यानंतर बॅलन्स केला केतन पाटील. हा फटका चांगला मागील बॉलवर राहिलेला अर्धवट कार्य या बॉलवर विजय पवारनं पूर्ण केलं. बॉल चाललाय डीप पॉइंट सीमा पार चौकार. सौरभ पाटील त्याच्यासाठी एक धडा होता कारण वारंवार एकच लेंथ आणि एकच टप्प्यावर आपण चेंडू फेकू शकत नाही. आता समोर वॉड शॉट अफलातून बैठक फटका आणि सगळ्यात लांब लचक हा दमदार षटकार. षटकाराचा जर आपण विचार केला ना आजच्या दिवसामधला सर्वाधिक लॉंग हिट षटकार असणार आहे विजय पवार. आणि विजय पवारचा जर विचार केला तर या अशाच प्रकारच्या फलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. आता असं म्हणायला हरकत नाही. पवार दी पॉवर मैदानामध्ये त्याची पॉवरफुल फलंदाजी दाखवत असताना हे मैदान रोजचं आहे. समोर काय सुद्धा मिसामिंग चूक केली आहे. स्वतः गोलंदाज बॉल खाली आलाय. कॉट अँड बोल्ड
खेळाडू बाद झाले. विजय पवार मैदानामध्ये धावांचा मोह आटोक्यात ठेवता आला नाही आणि विकेटची पतन. पहिला धक्का. विजयच्या खेळीचा अंत झाला. वैयक्तिक त्याचं योगदान 10 धावांचं राहिलं. एक चौकार एक षटकार त्याने लगावला. सौरभनं खूप सुंदर झेल पहिला ब्रेक थ्रू मैदानामध्ये दिलाय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलाय. धनेश म्हात्रे बॅटिंग साठी आता दाखल होत असताना बॉलर पुन्हा एकदा तयार झालाय. नुकताच विकेट मिळाली सौरभला. नंतर हा पॉवरफुल हिट. काय फटकेबाजी करतायत यंदाच्या वर्षामध्ये. पिसारवे संघ खूप टच मध्ये, त्यांचे फलंदाज चांगले फॉर्म मध्ये आहेत हे सांगत असताना ठोकलाय आणखीन एक षटकार. पंच सांगत असताना की ते क्रीडा मित्र मंडळ खुटारी यांच्या वतीने पिसारवे गावातील ग्रामस्थ खऱ्या अर्थाने क्रिकेटचे त्यांचे समर्थक आहेत आणि त्याचबरोबर रोंजण गावातील ग्रामस्थ त्यांच्या संघाचे समर्थक आहेत. या दोन्ही गावातील क्रिकेट समर्थकांना खऱ्या अर्थाने चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण सर्वांनी व्यासपीठावर. तुम्हा सर्वांचं चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळ खुटारी यांच्या वतीने सरसे स्वागत आहे. नक्कीच महागुरु दोन संघ सध्या मैदानामध्ये करतात, परंतु बघा ना दोन्ही टीमचं पाठबळ किती मोठं आहे. एका बाजूला रोहिंजन टीमचा विचार केला तर सन्माननीय सोपान शेठ पाटील साहेबांना आपण बघतो. मोठं क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं सादर आणीमान परंतु उच्च विचारसरणी आणि क्रिकेटला आपला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. दुसऱ्या बाजूने आपण पिसारवे संघाचा विचार केला तर कनव 11 नावानं हा संघ अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील कनव 11 पिसारवे हा संघ खेळताना तुम्ही बघितलाय. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दूरवरून खेळायचं होतं, अपील तिथे झाली परंतु नो बॅट इनवॉल्व. डॉट बॉलची ती सांगता झाली. व्हाईट यॉर्करला पसंती दिली गोलंदाज चिनू पाटील. बॅटिंग तर फार सुंदर झाली. गोलंदाजी किती रुबाब आणि किती थाट दाखवतील हे आपल्याला बघायचं आहे. ऑलरेडी विजयामधील अडथळा विजय पवार बाद झाल्या. तदनंतर मंगेश आणि मैदानामध्ये आलेला फलंदाज धनेशला आपण बघितला डिफेन्सिव्ह पद्धतीने हलक्या हाताने पुश करो आणि त्यासोबत मैदानामध्ये तशाच पद्धतीचा हा हलक्या हाताने खेळ. एक सिंगल रन. संघ पुढे चाललाय. बोर्डवर धावा आहेत त्या 18 लक्षासाठी करायचे. 62 सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर हे महत्वाचे नियम आहेत. दोन्ही एंड एकदाच सोडले तरच ती रन ग्राह्य धरली जाईल, अन्यथा तुम्हाला परत पाठवलं जाईल. हे देखील महत्वाचं तितकंच. बॉल तयार. चिनू पाटील मैदानामध्ये सांगत असताना चॅलेंज करतात फलंदाजांना. नो फुटवर्क, अजिबात फुटवर्क नव्हतं आणि त्यासोबत पाहिलं की ऑफ साइडचा यॉर्कर लेंथ ही खूप सुरक्षित आपल्यासाठी राहू शकते आणि वारंवार त्याच लेंथवर चेंडू फेकतायत. दमदार गोलंदाजी चिनू पाटील. अनुभव प्रचंड आहे परंतु वापर त्याचा तीव्र पद्धतीने करतायत. काय गोलंदाजी आहे. मागील 4 बॉल 4ही बॉल यॉर्कर. आणखी एक दमदार चेंडू बघायला मिळाला. मिळते विकेट.
नवीन फलंदाज शैलेश म्हात्रे दाखल झालाय. काय ॲक्युरसी बघायला मिळाली, गोलंदाजीचा स्ट्रेंथ किती सटीक असू शकतो हे बघायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी चिनू पाटील कडून स्तुती करावी तेवढी कमी. बॅट वेल बॉल वे, एखादा ऑलराऊंडर खेळाडू प्रत्येक टीमसाठी किती महत्त्वाचा असू शकतो आणि तो मॅच मध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू जवळपास 3 खेळाडूंच्या बराबर असतो असं म्हटलं जातं आणि तो बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स आतापर्यंत चिनू पाटीलनं दिलाय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलाय शैलेश मात्र बॅटिंगसाठी येण्या नंबर 4 चौथ्या क्रमांकावर आलाय. 5वा बॉल थोडासा चुकला, ॲक्युरसी मध्ये थोडासा लेंथ पाठीमागे राहिली. 1 रन मिळेल, दुसरीसाठी निघालेत. हा क्षेत्र मैदानाचा सगळ्यात मोठं क्षेत्र आहे, मोठी बाउंड्री लाईन आहे आणि त्यासोबत ती बघू शकता 2 रन परिपूर्ण. मॅच पुढे पुढे चाललाय. दुपारचं माहोल आहे या मैदानावर, शांतता भरपूर असते, थंडगार वातावरण असतं, समोर मोठमोठे टावर्स आहेत त्यामुळे मैदानामध्ये लवकर सावली येते हे असं बघतो. जवळपास मला वाटतं 3:30 वाजता संपूर्ण सावलीच्या झोतामध्ये मैदान राहतं. थोडासा चाचपला फिल्डर, नजरे समोरून रन चोरली, डोळ्यासमोर चोरी झाली आणि 1 रन पूर्ण झाली. त्यासोबत पहिल्या 2 षटकं संपलेत. 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपलाय. रन फलकावर आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात की धावा लागले टोटल टोटल 21 धावा रन फलकावर लागलेत आणि उर्वरित आता षटक 3 18 बॉल आणि विजयासाठी रन पाहिजेत 18 चेंडू मध्ये 41. वैभव इथे हाताळण्यात आलं त्यावेळेस मात्र पिसारबी क्रिकेट संघाची फलंदाजी आपल्याला सक्षमरित्या ते बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठून काढल्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये इथे रुंजन क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी अतिशय तंत्रशुद्ध मारा केला, म्हणजे पूर्णतः वापसी केली. सामन्यामध्ये रंगत अजूनही निर्माण झालेली आहे, कारण दोन्ही क्रिकेट संघाचा जर विचार केला, दोन्ही क्रिकेट संघ ताकदवर संघ म्हणून ओळखले जातात. हो टू वैभव भोपी. धन्यवाद महागुरु. जाऊया मैदानामध्ये. 18 बॉल मध्ये 41 अजूनही पाहिजेत या मॅचला विजयासाठी. अतिशय चांगली मॅच आहे. बॉलर तयार होते बॉलिंग मार्कवर. उत्सव पाटील पंच सांगतात नो बॉल. मला वाटतं साइड स्क्रीनच्या बाहेर पडलेला असावा बॉल किंवा एकतर लाईन. येस, ओव्हर सेविंग झाले त्यामुळे अपकमिंग बॉल असे फ्री हिट नो बॉल. पंच इशारा करतात लेग अंपायर 1 फॉर दी ओव्हर हे सांगत असताना म्हणजे बरंच नुकसान झालंय गोलंदाजाचं, कारण बॉलर पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. समोर खेळायचं होतं. ओ आता हे काय झालं मैदानात, जीवनदान देणं परंतु फ्री हिट होतं. रनआउट करता आलं असं. फ्री हिट होता, चला झेलबाद होऊ शकले नसते, परंतु रनआउटची संधी होती. खेळाडू स्क्रीच पासून दूर होता. हे इम्पॉर्टंट मोमेंट असतात. पहिला बॉल अगदी बघितला जो नो बॉल आला त्याच्यावर 1 रन मिळाले आणि आणखी 1 इथे फ्री हिटच्या चेंडूवर आली. शॉर्ट अँड पुल केलाय, चांगला फटका, परंतु फिल्डर जज करतायत, बॉल खाली आलेत. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलाय राजकुमार पाटील. अडचणी मैदानामध्ये दिसत आहेत, थोडंसं स्ट्रगल करतोय संघ.
सुरुवात चांगली झाली होती. विजय पवारचं आक्रमण झालं होतं परंतु तो शांत केल्यानंतर धावांसाठी स्ट्रगल करतायत, अडचणी निर्माण करतायत. म्हणून तर या खेळामध्ये म्हटलं जातं ना की होय, तुमच्या स्वप्नांना तुम्ही सांगू नका की तुमच्या अडचणी किती आहेत, परंतु तुमच्या आयुष्यामधील अडचणींना तुम्हाला सांगता आलं पाहिजे की माझं स्वप्न किती मोठं आहे. स्वप्न मोठं पाहिलंय तर संघर्ष मोठे करण्याची तयारी तुम्हाला मैदानामध्ये दाखवावी लागेल. उर्वरित चेंडू षटके 16. विजयासाठी अजून 39 धावांची गरज आहे. काही विनसला नाही आहे. मिडल ऑर्डर मध्ये आता बॅलन्स करावा लागेल संघाला. गरज आहे आक्रमकतेची, थोडस एक पाऊल पुढे जावं लागेल. समोर खेळत वॉड शॉट, बॉल चाललाय सीमा पार, हा धमाका झालाय, येतो षटकार. या मैदानाचा अनुभव भरपूर आहे टीम पिसारवेला, कारण सातत्याने याच मैदानावर सराव सुरू असतं. मला वाटतं आज त्यांचा होम ग्राउंड म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. खुटारे आणि पिसारो यांच्यामधील बॅटल कंटिन्युअसली इथे सुरूच असतं. जेव्हा इतर ठिकाणी स्पर्धेमध्ये दोन्ही टीमच्या कुठे एंट्री नसतात तेव्हा ते दोघे इथे एकामेकाविरुद्ध खेळत असतात आणि मैदानामध्ये ते बॅटल सध्या रंगत आहे. आणि या मैदानाचा अनुभव खूप चांगल्या पद्धतीने घेतलाय. कोणत्या एंड रन बनतात, कुठे फटके ठोकले जाऊ शकतात हे दाखवून दिलंय. षटकार ठोकलाय मैदानामध्ये. जसा राजकुमार पाटील मैदानामध्ये आला तसा त्यांनी षटकार ठोकला. आता 15 बॉल मध्ये पाहिजेत अजूनही 33 रन. पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉल इथे टाकत असताना 14 बॉल 33 धावांची गरज. 33 करायच्यात अजून येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. षटकार ठोकल्यानंतर राजकुमारनं या मॅच मध्ये आम्ही आहोत, या मॅच मध्ये बनवू शकतात या रन. याचं स्लोअर वन केला, ऍक्युरेसी मध्ये चुकला, थोडा खराब चेंडू फेकलाय. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा केली जाईल आणि डेफिनेटली लगेच थोड्या वेळात आपल्याकडे निर्णय पोहोचेल. होय, पंच सांगतील जरूर, परंतु आता चेक केलं जाते. तिकडे प्रेक्षक आहेत, त्याने त्यांचा इशारा दिला आम्हाला की परंतु आता चेक केलं जाईल. इट्स अ 6. षटकार. 6 धावा या बॉलवर येतील. मॅच अजून पुढे. काय दम दाखवत आहेत राजकुमार. 13 बॉल 27 ची गरज. बॅट तर फार वेगाने फिरवली परंतु कॉन्टॅक्ट झाला नाही. बॅट अँड बॉल मध्ये डॉट बॉल इथे आलाय. दरम्यान पाहता पाहता आता मैदानामध्ये 18 चेंडूंमध्ये जवळपास पिसारवेने केले टोटल 35 धावा. आता 12 बॉल मध्ये पाहिजे 27. तर 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला उत्तर शिव गावदेवी क्रिकेट संघ केरवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ उत्तर शिव. जानुमान उत्तर शिव या सोपान शेठ पाटील रोंजन यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाईल. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल गावदेवी क्रिकेट संघ केरवली. फक्त निर्णय आम्ही फलंदाजी करू. गावदेवी क्रिकेट संघ केरवली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे आणि शतरक्षण करण्यासाठी उत्तर शिव क्रिकेट संघाला इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स महबूब बोपी. धन्यवाद महागुरु. चला मैदानामध्ये वळूया आपण. 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 27 धावांची. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. पुन्हा आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. लढतीला सुरुवात होईल बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं महत्वाचं षटक घेऊन आले बॉलिंग ट्रॅकवर. चिनू पाटील इम्पॉर्टंट ओव्हर फेकली होती. एकही स्कोरिंग शॉट त्यांनी खेळू दिला नव्हता. 4 धावांचं षटक फेकणारा, त्यासोबत 1 विकेट त्यांनी घेतली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये. सेकंड पॉवर प्ले मध्ये आता तोच चिनू आलाय. 12 बॉल 27. प्लीज जय दुर्गा रोहिंजर वेळ घेऊ नका, फार वेळ खर्च होतोय. एक षटक संपल्यानंतर दुसरं षटक 1 मिनिटांमध्ये सुरू झालं पाहिजे हे लक्षात घ्या.
12 चेंडू 27 ची गरज. मॅच डू ऑर डाय मैदानामध्ये करो व मरूच्या स्थितीमध्ये हे दोन्ही संघ. पंच थोडी जागा सोडतायत, आमच्याकडे वळतायत, इशारे करतायत. हा वाईट बॉल आहे. 12 चेंडू 26 ची गरज असा हा सामना. बारा चेंडू 26 ची गरज आहे मैदानामध्ये. गोलंदाज तयार. टॅपिंग क्रिकेट दिशा दिली आहे. दिशा परिवर्तन करायचे असेल तर कधी कधी दिशा द्यावी लागते. 1 रन इथे मिळेल. 11 बॉल मध्ये अजूनही 25 ची गरज आहे. 30 दमदार स्पर्धा. स्पर्धेमध्ये मालिकावीर, टू व्हीलर बाईक, सर्वोत्कृष्टच्या अशा सुंदर मोठमोठ्या 4 ट्रॉफ्या, 2 स्पोर्ट्स सायकल. आक्रमण करायचं होतं, पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट तुटलाय. आणखीन एक डॉट बॉल. 10 बॉल 25 ची गरज आहे. मॅच पुढे पुढे चालली. रोहिंजन संघ म्हटलं तर सातत्याने त्याच्या गोलंदाजीची चर्चा होत असते. आज फलंदाजीतून देखील तेवढीच कामगिरी केली. एखाद्या इन्फॉर्म संघाविरुद्ध खेळत असताना एक चांगली गोलंदाजीचा स्ट्रेंथ टिकवलाय. समोर खेळायचं होतं, टॅप करायचं होतं बॉल. बॉटम एंडवर हा चेंडू लागलाय. 1 रन इथे मिळेल. 9 बॉल मध्ये अजूनही 24. आता थोडस ऍक्शन मध्ये यावं लागेल. नऊ बॉल 24 असा सामना येऊन थांबलाय. 4 षटकार पाहिजेत. थोडस शांत आणि संयमी मैदानामध्ये खेळ. ओ काय बॉल आहे, काय बॉल आहे. अपील भरपूर आहे. बघू शकता जवळपास 11 पैकी 7 ते 8 खेळाडू एकत्र येऊन अपील करत होते. परंतु पंच देखील तेवढे तटस्थ आहे. त्यांना माहिती आहे मैदानामध्ये घाडामोडी, चेंडूवर चांगली नजर. त्यांनी स्वतःहून क्रिकेट खेळले आहे आणि मैदानामध्ये सगळ्यात जवळून क्रिकेट बघणारे व्यक्तिमत्व कोण असतात तर ते पंच. पुन्हा एकदा चांगला बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. 1 मोर नाईस बॉल. मागील 2 बॉल अतिशय सुंदर. मागील 5 चेंडू मध्ये विचार केला तर 3 धावा आलेत, ज्यामध्ये 1 वाईटची देखील आहे. 7 बॉल 24 या मॅच मध्ये हे नाव सातत्याने झलकत राहिलं. चिनू पाटील. चांगला कव्हर ड्राईव्ह केला. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. 1 रन बनली आहे. क्विक ऍक्शन मध्ये लगेच थ्रो केलाय. कलेक्शन आणि रन मात्र तिथे पूर्ण झाले. 2 रन मिळतील या बॉलवर. षटक समाप्तीचा इशारा पंच आम्हाला करत असताना रन फलकावर धावा लागले. टोटल 40 करायचे होत्या 62, म्हणजे अजूनही 6 बॉल मध्ये पाहिजेत 22. 6 चेंडू 22, 22 धावांची गरज. तर रंजन गावातील एक नामवंत खऱ्या अर्थाने ऑर्गनायझर धीरज पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर मित्रमंडळ खुटारी यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कट करा प्लीज. 6 चेंडू 22 धावांची गरज. भरपूर रन पाहिजे त्या मॅच मध्ये. परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. फक्त संघर्षामध्ये दम दाखवता आला पाहिजे. 6 बॉल 22 धावांची गरज आहे. आता डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये म्हणतात ना की रस्त्याने प्रवास करताना धुकं जेव्हा मैदानामध्ये पडतं, दूरचं दिसत नसेल तर जवळचं पाहण्याचा प्रयत्न आपण करता आला पाहिजे. अगदी फॉगलॅम सारखं
आता मैदानात तसंच करावं लागेल. जर दूरच्या 22 धावा दिसत नसतील तर समोर प्रत्येक बॉलवर आक्रमण कसं करायचं हे समोर बघावं लागेल. कारण 6 मध्ये पाहिजे 22 बॉलर तयार. अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी केतनच्या खांद्यावर. पहिल्याच बॉलवर आक्रमण, फिल्डरनं वाट पाहिली आणि तदनंतर हा थ्रो. 1 रन बनेल. 5 बॉल मध्ये 21 पाहिजेत. लढवय्या बाणा दाखवावं लागेल. शेवटपर्यंत लढणं मैदानामध्ये तुम्हाला आलं पाहिजे. इतक्या लवकर शॉट सोडून जमणार नाही, इतक्या लवकर सामना सोडून जमणार नाही. आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे आलेला संघर्षमय षटकार. जय शैलेश म्हात्रे दम दाखवत असताना म्हणतात की उशिरा जाग आली तरी बरी, परंतु मैदानामध्ये वेळ जाग आता आली आहे. 4 चेंडू 15 ची गरज. इथे अजूनही शैलेश दम दाखवत असताना हल्ला केलाय. 4 मध्ये 15 बॉलर तयार. अगेन आक्रमण, परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये हा झेल. विकेट डाऊन. शैलेशच्या खेळीचा अंत. सागर पाटील मैदानामध्ये आलाय. नुसता आला नाही तर अस्तित्व घेऊन आलाय. 3 बॉल 15 ची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजाकडे 3 ऑप्शन आहे. 3 बॉल मध्ये 1 चांगला चेंडू फेकायचा आहे, परंतु फलंदाजापुढे नो ऑप्शन. 3 बॉलवर आक्रमण करावं लागेल. येणारा बॉल तेवढाच महत्वाचा. दिशा दिली. 1 रन बनली. दुसऱ्यासाठी का प्रयत्न केला जाईल. निघले दुसऱ्यासाठी. पहिली धाव कमी वेगाने घेतली आणि त्याचा परिणाम बघितला. दुसरी धाव इनकम्प्लीट. फलंदाज बाद. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे फलंदाजाला परतावा लागेल. एकच रन मिळेल या बॉलवर. 2 बॉल मध्ये आता 14 पाहिजेत. बॅट्समन मैदानामध्ये आले रोशन. बघा रोहित सर प्लीज. 2 बॉल आणि 14 धावेची गरज. बॉलर तयार. समोर खेळा फटका. खेळाडू तिथे आहेत. या मॅच मध्ये वर्चस्व राखण्यामध्ये अगदी
अगदी बघू शकता आपण सफल राहिला. जय दुर्गा माता एकता हिरवा रोहिंजन संघ. अखेरचा चेंडूची फॉर्मॅलिटी राहिली ती आता कंप्लीट केली जाईल. यस मॅच इज एंड. सामना जिंकलाय जय दुर्गा माता एकता 11 रोहिंजन. हा खूप चांगल्या पद्धतीने सामना त्याने जिंकला. रिअली हार्ड लक पिसारवे. आपण भरपूर प्रयत्न केले या मॅच मध्ये. भरपूर रन जास्त होत्या त्यामुळे